मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 9. आता पुढे. स्नेहा अभयला विचारत होती की अभय निमिष का नाही आली. खरं खरं सांग ना, मला माहीत आहे तुम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहात. स्नेहा म्हणाली. तू निमिषबद्दल बोलत आहे का? मला वाटले. तो छातीवर हात ठेवत. हो, मग तुला कोण वाटले? हा बारीक डोळे करत. कोण नाही, आणि तसे पण जगात काय ती एकटीच मुलगी नाही आणि मी तिच्यासाठी एवढा धडपडतही नाही. त्यामुळे विसर तिला आणि मला पण विसरू दे. तो पुन्हा त्याचा गॉगल चढवत म्हणाला. मग निमिष आणि तुझ्यामध्ये नक्की काय झाले आहे? स्नेहा म्हणाली. ते माहीत करून काय करायचं आहे तुला? काही PhD करायचे आहे का? कशाला सारखं तिचं नाव काढत आहेस? माझा आनंदी चेहरा पाहत नाही का तुला? अभय चिडला. का बरं? ब्रेकअप झाले का? ते ऐकून गिरिजा त्याच्याकडे पाहू लागली. बघू आता हा काय बोलतोय. ती तसे पाहू लागली त्यामुळे तो नर्वस झाला. स्नेहा, आमच्यात तसा काहीच सीन झाला नाही. सो ब्रेकअप लांबची गोष्ट आहे. अभय कॉफीचा घोट घेत म्हणाला. असे कसे? काहीतरी सीन झालाच असेल, त्याशिवाय ती तुला ब्लॉक नाही करणार. स्नेहा खोदून खोदून विचारत होती. तो सांगायचं टाळत होता. ते पाहून गिरिजाला आतल्या आत हसू येत होते, पण चेहरा निर्विकार. सीन ना? झाला ना? चांगलाच झाला. धमाकेदार. पण तो सांगण्यासारखा नाही, त्यामुळे विचारू नकोस. अभय किंचित हसत. हो का? काय सीन होता तो? जरा आम्हाला पण कळू दे. सुनील येऊन त्यांना जॉईन झाला. काय सांगू आता? जाऊ दे, सोडा. रात गई तो बात गई असे समजा, असे म्हणत तो हसला. गिरिजा पण ओठ दाबत हसली. तू काही सांगणार नाहीस माहीत आहे, सुनील म्हणाला. मग काय विचारत आहेस? अभय म्हणाला. एक मिनिट गिरिजा, तू का हसलीस? तुला तिचं काहीतरी माहीत आहे, गिरिजाला म्हणाली. मला नाही माहीत. गिरिजा चेहऱ्याचे भाव लपवत. मग तू का हसलीस? स्नेहा. ते मी असेच, गिरिजा म्हणाली. खरंच? ती हसली. अभय हळूच स्नेहाला विचारू लागला. हो, मग मी पाहिले ना तिला. यस. अभय खुश होत. त्यात यस म्हणायला काय झाले? स्नेहा म्हणाली. म्हणजे ती सडू माझ्या जोक्सवर पण हसते. तो खुर्चीत बसत गालात हसला. पण त्याच्या या गोष्टीशी काय संबंध आहे? स्नेहा विचारात पडली. संबंध कुठल्याच गोष्टीचा एकमेकांशी नसतो, तो आपण जोडायचा असतो. अभय एक्सायटेड होऊन म्हणाला. मला तर वाटते तू वेडा झाला आहेस. ती निमिष भेटल्यापासून तू असा विचित्र वागतोस. स्नेहाचं तेच. इथे माझे लग्न होऊन पोरं पण होतील, तरी तू तेच विचार. निमिष आणि तुझं काय झालं होतं त्या रात्री? अभय शेवटी वैतागून तिथून उठला. गिरिजा आजीसोबत फोनवर बोलत होती. आधी तिची तब्येतीची चौकशी करत होती. आजी तिला फक्त चांगल्या गोष्टी सांगत होती, कारण गिरिजा इकडे निश्चिंत होऊन राहावी म्हणून. आधी ती तिची खूप आठवण काढायची, पण आजी तिला रोज मंदिरात घेऊन जायची. तिची करमणूक म्हणून तिला इकडे तिकडे फिरवून आणत होती. पण तरी आजीला काळजी होती, आधी तिचं भविष्य पुढे कसे असेल. गिरिजा तर कधी दुसऱ्या लग्नाचा विचार करेल असे वाटत नाही. मग मी मेल्यावर या दोघी पोरी काय करतील? गिरिजाला आजीशी बोलून एनर्जी मिळायची, पण आजी मात्र विचारात खचून जायची. गिरिजा नेहमीच आदितीची काळजीने गप गप बसायची, हे स्नेहा ओळखून होती. गिरिजा जिथे बसली होती तिथे स्नेहा येऊन बाकड्यावर बसली. काय झाले गिरिजा? आदिती ठीक आहे ना? हो, ठीक आहे. पण मला तिची खूप आठवण येते ग. 4 दिवस झाले. एवढे दिवस कधीच सोडून राहिली नाही ती मला, गिरिजा म्हणाली. गिरिजा, आता मन खंबीर कर. एकदा तू का सेटल झाली की आदितीला पण इकडे शाळेत टाकू, स्नेहा तिला धीर देत म्हणाली. आय होप सगळे नीट होईल ना? गिरिजा, त्या मायराची सर्व कामे ऐकत जाऊ नकोस, नाही तर ती अजून त्रास देईल तुला, स्नेहा तिला समजावत होती. हो, पण मला तिच्याशी वाद नाही करायचा ग. अगं, वाद नको करू, पण निदान स्पष्ट बोलत जा ना. नाही जमणार असे थोडे रोकठोक. आला तर आला, राग येऊ दे. समजले ना मला काय म्हणायचं आहे? स्नेहा तिला समजावून सांगत होती. हो स्नेहा, थँक्स. तू मला इतकी मदत करत आहेस त्याबद्दल. गिरिजा भावूक होत. त्यात काय आभार मानायचे? चुप.
स्नेहा चिडली. अगं खरंच तू नसतीस तर मला गिरिजा बोलत होती की स्नेहा म्हणाली. आता पुन्हा आभार मानलेस ना तर ना. मी स्नेहा रागारागाने बोलत होती. तेवढ्यात तिकडून अभय आला आणि तिचं वाक्य जोरात अभय म्हणाला. तू परत तिचे आभार मानले तर ना स्नेहा रागाने तोंड काळे करून घेईल. हो ना स्नेहा. अभय तिला हसत. ए चुप रे, तुझं तोंड काळं करते थांब मी. स्नेहा उठून त्याला मारायला गेली. तो तिचा मार वाचवत पळत होता की पुढे जाता जाता समोरून येणारे अतुलची गर्लफ्रेंड सारिकाला त्याने धडक दिली. सारिका पाण्यात पडली. सॉरी हिने मला धक्का दिला. अभय स्नेहाकडे बोट करत म्हणाला. मी नाही, यानेच धक्का दिला तुम्हाला. एक नंबरचा चालू आहे हा. स्नेहा म्हणाली. नाही ही वेडी आहे, काही पण बडबडत आहे. अभय तिला एक ठेवून देईन असे इशारे करत होता. ग बसा आणि हात द्या मला आधी बाहेर येण्यासाठी, सारिका म्हणाली. अभयने तिला हात दिला तसे सारिका त्याच्या हाताला धरून बाहेर आली. सारिकाने खूप बोल्ड ड्रेस घातला होता त्यामुळे तो तिला स्पर्श करायला खचत होता. सारिका तिथे तिच्या फ्रेंड्ससोबत आली होती त्यामुळे अतुल नव्हता आणि तिने अतुलला गिरिजा इथे आहे असे सांगितले नाही, त्याची भेट होऊ नये म्हणून. गिरिजा तिला पुन्हा इथे पाहून वैतागली होती. ही इथे काय करते? अतुल का नसेल आला हिच्यासोबत? हिला तर नरकात पण जागा मिळणार नाही. पण इकडे दुसऱ्याच यमासोबत तिचा सामना झाला होता. कोण म्हणून विचारायचं काम नाही, तोच अभय होता. सारिका अभयची जबरदस्त पर्सनॅलिटी पाहून फिदा झाली होती. त्याच्याशी बोलायला तिला शब्द सुचत नव्हते. ती गप्प त्याच्याकडे पाहत होती. हात अजून त्याच्या हातातच होता. हा तोच हँडसम मुलगा आहे, मला काल गिरिजाची साईड घेणारा. पण हा तिला कसा तिचा बॉयफ्रेंड असेल का? हट, काय विचार करते. हा एवढा हँडसम त्या गिरिजाचा बॉयफ्रेंड असू शकत नाही. हा ती त्याची मेड असू शकते. सारिका त्याचा हात घट्ट पकडून होती. पानी से निकल गई तुम, अब तो मेरा हात छोड़ दो. इतना भी मैं हँडसम नहीं हूँ, अभय म्हणाला. तशी ती जीभ चावत लाजली. स्नेहाला एवढ्यात आठवले होते की ही सारिका आहे म्हणून ती गप्प तिच्याकडे रागाने पाहत होती. तुम्ही मला ओळखता का? सारिका लाजत. हो, तुम्ही त्याच आहेत ना, लोकांच्या ट्रेमधून फुकटचा ज्यूस पिणाऱ्या. अभय म्हणाला तसे तिने त्याचा हात सोडून दिली. यू इडियट असे म्हणत ती चिडून निघून गेली. ते दोघे एकमेकांना टाळी देत हसू लागले. ते दोघे हसत होते की गिरिजा त्या दिशेने येताना अभयने पाहिले, पण तिची चाल थोडी डगमगत होती. तिला चक्कर येऊ लागली होती. बीपी पण लो झाला होता. इतक्यात ती पूलमध्ये चक्कर येऊन कोसळली. तिला पाण्यात पडताना अभयने पाहिले आणि तो तिच्या दिशेने धावला. गिरिजा पाण्यात पडताना दिसताच अभय आणि स्नेहा तिच्या दिशेने धावत आले. गिरिजा, स्नेहा तिला आवाज देत गेली. अभयने तर उडीच टाकली. स्नेहा फक्त त्याला पाहतच राहिली. अभय खूप घाबरला होता. तसे त्याची यायची गरज नव्हती, कारण पूलमध्ये सलोनीही होती. तरीही तो पोहत तिच्या आधी तिथे पोहोचला. अभय जेव्हा गिरिजाजवळ गेला, गिरिजा चक्कर आल्यामुळे ती खाली तळाशी जात होती. पण नाकाळ तोंडात पाणी शिरू लागले तसे ती थोडी शुद्धीवर आली आणि हातपाय हलवण्याचा प्रयत्न करू लागली. पण साडीमुळे तिला काही करता येत नव्हते. ती साडी भिजून अंगाला चिटकली होती. गिरिजा पाण्यात उभे राहण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला जमत नव्हते. इतक्यात अभयने येत तिला पकडण्यासाठी तिच्या कमरेजवळ हात नेला. तिला जवळ ओढून घेतले. जणू काही तो याच क्षणाची वाट पाहत होता. त्याचे मन तिच्यासाठी अधीर झाले होते. ती अधीर होते, पण ती अधीरता फक्त शरीरापुरता मर्यादित नव्हती, तर तो तिच्या डोळ्यात पाहत तिच्या मनात उतरण्याचा प्रयत्न करत होता.
एका क्षणासाठी तरी तिला काय झाले असेल असा तो किती घाबरला होता. एका क्षणासाठी तरी तिला काय झाले असेल म्हणून तो किती घाबरला होता. पण आता तिच्या त्या मोकळ्या कमरेचा मृदू स्पर्श होताच त्याच्या मनात काजळ्यांची झगमगाट झाली होती. कुणीतरी सर्वांगाला गुदगुल्या करत आहे असे त्याला वाटत होते. तिचा तो एक एक स्पर्श त्याला वेगळाच आनंद देत होता, जो कधी त्याने अनुभवला नव्हता. तो जवळ आला तसे तिने घाबरून त्याला मिठी मारली, पण तो त्यामुळे अजून ब्लॉक झाला. तिचं झालेलं ओलं स्पर्श, हाय मै मर जावा, तो फक्त फील करत होता. बस तिला तसे मिठीत घेऊन पाण्यात बुडून जावे असे त्याच्या मनात आले आणि तसे त्याने नकळत केलेही. तिने मिठी मारल्यावर पोहायचं जणू तो विसरूनच गेला आणि तोल जाऊन दोघेही खाली पाण्यात जाऊ लागले. अभय, आर यू ओके? सलोनी त्याला आणि गिरिजाला पकडून वर काढत होती. ओके ओके. गिरिजाला माझ्याकडे दे असे म्हणत सलोनीने तिला तिच्या जवळ घेतले व आधार देत पुलाच्या काठावर नेले. अभय त्याचे ओले केस मागे घेत कितीतरी वेळ तिचा झालेला स्पर्श आठवत पाण्यावर उताना तरंगत होता. काय जादू होती त्या स्पर्शात. तो स्पर्श अनपेक्षित होता म्हणून तो वेगळाच होता का? जाणून बुजून केलेल्या स्पर्शापेक्षा तो नक्कीच वेगळा होता, पवित्र होता, तिच्या मनासारखा निर्मळ. तो फक्त एक स्पर्श होता. जसा लहान मुलाच्या शरीराचा स्पर्श असतो, त्यात फक्त आनंद असतो, कुठलेच लोभ नसते, तसे काही फील त्याला झाले. ती फक्त एक स्त्री नव्हती, आता त्याच्यासाठी एक अशी व्यक्ती होती जिच्या असण्या नसण्याने त्याला आता फरक पडत होता. ती सोबत असावी किंवा ती आनंदी राहावी यासाठी तो झटत होता. तो थोडा वेळ तिचा विचार करत तसाच तरंगत होता. त्यामुळे स्नेहाने आवाज दिला, याला काय झाले आता? मेला बिला की काय? अभय, आहेस ना, की तुझ्या नातेवाईकांना बोलून घेऊ? स्नेहा मुद्दाम त्याला आवाज देत. तसा तो रागाने, फील पण घेऊ देत नाही सुखाने. मागच्या जन्मी माझी सासू होती वाटतं. हो हो, तुझ्या सासूला बोलावून घे. अभय, तुझा काय भरोसा, सासूवर पण लाईन मारशील तू? स्नेहा हसत म्हणाली. सासू, मेव्हणी, बायकोची मैत्रीण, सर्वांवर लाईन मारू शकतो. एनी प्रॉब्लेम? असे म्हणत तो पोहत बाहेर आला. नालायक कुठला. स्नेहा गिरिजाजवळ जात, तिकडे तुझ्या मैत्रिणीचा जीव चाललाय आणि तू माझ्या सासूची चिंता लागली आहे तुला, अभय बाहेर येत म्हणाला. इकडे सलोनीने गिरिजाला बाहेर काढले. स्नेहा आणि सलोनी दोघीही उचलून तिथल्या चेअरवर आडवे झोपवले. सलोनी तिच्या पोटावर प्रेस करू लागली तसे गिरिजा इसके देऊ लागली आणि ती उठून बसली. भिजून चिंब झाल्यामुळे तिच्या अंगाला चिटकलेली तिची साडी आणि त्यात खुलले तिचे रूप. अभयची हालत अजून खराब होत होती. तिच्यापेक्षा ही शॉर्ट कपडे घातलेले तिथे बरेच जणी होत्या, पण त्यांच्यात ती मादकता नव्हती, त्यांच्यात तो साज नव्हता, त्यांच्यात ती लाज नव्हती. ती तिची साडी नीट करत लाजेने चूर झाली होती. तिचा गुलाबी झालेला चेहरा त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवत होता. ती हाताने स्वतःला मिठी मारून दिसणारी कमर झाकण्याचा प्रयत्न करू लागली, पण तरी त्याची खोडकर नजर तिच्यावर अडकली होती. तिचा परिपूर्ण देह म्हणजे एक तिरकमान होता, त्याच्यातून सुटलेलं तीर त्याच्या काळजात घुसलं होतं. एवढी चांगली फिगर असून ही काकूबाईसारखी का राहते, असा त्याला विचार आला. गिरिजा, तू ठीक आहेस ना? स्नेहा तिच्या अंगावर टावेल देत म्हणाली. हो, मी ठीक आहे, गिरिजा ठसकतच म्हणाली. पण तू पडली कशी काय? सलोनी विचारत होती. ते मला चक्कर आली होती, बीपी लो झाला होता, मला शुगरचा त्रास आहे, गिरिजा म्हणाली. काय लो शुगर? डायबिटीजच्या जमान्यात हिला लो शुगर कसे काय होऊ शकते? अभय पाठून येत म्हणाला. मॅडम तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाहीत, त्यामुळे स्नेहा म्हणाली. नेहमी नाही ग असे होत, कधीतरी म्हणजे शुगर लो झाली की गोड काहीतरी खावे लागते, नाहीतर चक्कर येते, गिरिजा पाणी पीत म्हणाली. अरे मग मला सांगायचं ना, मी तोंड गोड केलं असते, अभय म्हणाला. तसे स्नेहा त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागली.
गिरिजा पाणी पिताना पुन्हा ठसका लागला. म्हणजे चॉकलेट देऊन अभय स्नेहाकडे काय अर्थ काढतेस असे खुणवत. आय नो आय एम स्वीट बट बोललो तुझ्या लग्नाची शपथ, अभय हळू स्नेहाच्या कानात म्हणाला. स्वतःच्या लग्नाची घे, स्नेहा म्हणाली. तुझं एक वेळा नाही झाले तरी ठीक आहे, अभय म्हणाला. तसे त्याच्या पाठीत बुक्का ठेवून देत आणि तो मैं लडकियों पर हात नहीं उठाता असे बोलला. अभयने त्याचा भिजलेला टी शर्ट स्नेहाच्या अंगावर टाकला. ए शी ओला आहे हा, स्नेहा म्हणाली खरी, पण दुसऱ्या क्षणी ती त्या टी शर्टमधून येणाऱ्या परफ्यूमचा सुगंधात हरवली आणि त्याच्या ॲक्टिव्ह बॉडीकडे पाहून तिचा राग कुठल्या कुठे पळाला. त्याने तिकडे पुन्हा पाण्यात उडी टाकली आणि पोहू लागला. गिरिजा आता भिजली आहेस तर चल पूलमध्ये, स्नेहा तिला बोलवू लागली. नाही नको, तुम्ही पोहा, मी इथेच बसते, कपडे सुकायला हवे, गिरिजा म्हणाली. पण एक काम कर, मग आपण सोबत आणलेले ड्रेसेस आहेत त्याच्यामधला तू एखादा घाल, स्नेहा म्हणाली. नाही नको, गिरिजा म्हणाली. असू दे घाल, तसे पण ते मॉडेलसाठीच आहेत, सर्वच त्यातले थोडी यूज होणार आहेत. जो तुला योग्य वाटेल तो घाल, स्नेहा तिला म्हणाली. तसे गिरिजा चेंज करायला गेली. बाकी सर्व पूलमध्ये उतरून मज्जा करत होते. आता सारिका तिच्या मैत्रिणींसोबत पूलमध्ये उतरली होती. त्या सर्व एक बाजूला होत्या. एकीकडे स्नेहा, अभय, गीता, सुनील यांचा ग्रुप. तू माझे पूलमधले फोटो जास्त काढले नाहीस, सलोनी अभयजवळ येत म्हणाले. कॅमेरात जास्त नसतील, पण माझ्या हृदयात किती काढले आहेत मी तुझे फोटो, अभय तिच्याशी फ्लर्ट करत होता. नॉटी बॉय, सलोनी म्हणाली. ओ तो मैं बचपन में था, नाउ आय एम ओनली सेक्सी, अभय ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. तिकडे सारिकाच्या मैत्रिणी अभयला पाहत होत्या. तिथे त्याच्यासारखी जबरदस्त पर्सनॅलिटी कुणाची नव्हती, जो लाखात एक असा उठून दिसत होता. ए तो मुलगा बघ किती सम आहे. एक जण, हे हो ग एकदम टवका, मी पण कधीपासून त्यालाच पाहते, दुसरी म्हणाले. बॉडी कसली बनवले, प्रपोज करून येऊया का त्याला, असे तिसरी म्हणाली. त्याच्या आजूबाजूला बघ किती मुली आहेत, मला तर तो मुलगा चालू वाटतोय, सारिका चिडलेली. खरं तर तिला पण तो आवडला होता, पण त्याने आधीच तिचा पचका केला होता, त्यामुळे ती सावध झाली होती. पण तरीही तिची वाकडी नजर त्याच्यावर होती. अतुल तर कुठल्याच अँगलने हँडसम नव्हता, फक्त पैशांनी श्रीमंत पाहून सारिका त्याच्या मागे फिरत होती. चालू असला तर असला, आपल्याला काय थोडी लग्न करायचं आहे, आपले कुठे एवढे नशीब, तिच्या मैत्रिणी काही बोलत होत्या. पण सारिकाच्या डोक्यात एकच, तो नक्की गिरिजाचा कोण असेल आणि गिरिजा इथे काय करते, नक्की काय काम करायला लागली आहे. मला तर काही लक्षण ठीक वाटत नाही हिचे. अतुलला सांगू का, नाही नको, त्याला समजले की ती पण इथंच आहे तर त्यांची परत भेट होईल. एकतर आधीच डिवोर्स झाला नाही, उगाच अडकून ठेवले आहे आम्हाला. सारिका वैतागून तिच्याच विचारात हरवली होती. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला रिप्लाय करा आणि एक लाईक जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्ही पाहत जा. धन्यवाद मंडळी.